नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, हल्ली प्रवास करत असताना स्वतःची गाडी असेल तर तो अधिक सुखकर होतो. त्यामुळे आपल्यापैकी अनेक जण तो पर्याय निवडतात. परंतु असं असताना गाडीच्या ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी माहीत आहेत का? अपघातानंतर ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली असेल तर इन्शुरन्स कंपनी काय सांगते? तर सध्या उच्च न्यायालयानं राष्ट्रीय विमा कंपनीनं दाखल केलेलं एक अपील फेटाळून लावले, ज्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला होता की अपघाताच्या वेळी चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं आणि त्यामुळे त्याला भरपाईसाठी जबाबदार धरलं जाऊ नये. न्यायालयानं म्हटलंय की मोटार वाहन कायद्यामध्ये परवान्याची मुदत संपल्यावरती 30 दिवसांच्या वाढीव कालावधीची स्पष्ट तरतूद आहे आणि परवाना अपघाताच्या तारखेपर्यंत वैध राहील. न्यायमूर्ती वीरेंद्र अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा निर्णय दिला. एक महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये पंजाब आणि हरियाणामध्ये उच्च न्यायालयानं राष्ट्रीय विमा कंपनीचं अपील फेटाळून लावलं, ज्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला होता की अपघाताच्या वेळी चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं आणि त्यामुळे त्याला नुकसान भरपाईसाठी जबाबदार धरलं जाऊ नये. न्यायालयानं म्हटलंय की मोटार वाहन कायद्यामध्ये परवान्याची मुदत संपल्यावरती 30 दिवसांच्या वाढीव कालावधीची स्पष्ट तरतूद आहे आणि अपघाताच्या तारखेपर्यंत परवाना हा वैध मानला जाईल. न्यायमूर्ती वीरेंद्र अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिलाय. हा खटला मोटार अपघात दावे न्यायाधिकरण जिंद यांनी दिलेल्या 2003च्या भरपाई आदेशाशी संबंधित होता. विमा कंपनीने केवळ या कारणास्तव उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं की चालकाचा परवाना अपघातापूर्वी संपला होता आणि त्यानंतर त्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. विमा कंपनीने असा युक्तिवाद केला की चालकाचा परवाना 4 जून 2001 रोजी संपला, तर अपघात 4 जुलै 2001 रोजी झाला आणि परवाना 6 ऑगस्ट 2001 रोजी नूतनीकरण करण्यात आला. या आधारे कंपनीने असा युक्तिवाद केला की यामुळे पॉलिसीच्या अटींचं उल्लंघन झालंय. तथापि न्यायालयानं म्हटलंय की मोटार वाहन कायद्याच्या कलम 14 मध्ये स्पष्ट करण्यात आलंय की परवाना त्याची मुदत संपल्यानंतरही 30 दिवसांपर्यंत व्हॅलिड मानला जातो आणि या कालावधीला कायदेशीर वैधता देखील आहे. न्यायालयानं सविस्तर स्पष्टीकरण देताना सांगितलंय की 30 दिवसांचा कालावधी 5 जून 2001 पासून मोजला जातो आणि 30वा दिवस 4 जुलै 2001 रोजी अपघाताच्या दिवशी सकाळी 10:45 येतो. त्यामुळे न्यायाधिकरणाचा निर्णय पूर्णपणे कायद्यानुसार आहे. उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देखील दिलेत, ज्यात असं म्हटलंय की जर अपघात 30 दिवसांच्या कालावधीमध्ये झाला तर परवान्याशिवाय चालकाचा विचार करता येणार नाही. उच्च न्यायालयानं स्पष्ट म्हटलंय की परवाना त्याची मुदत संपल्यानंतरही कायदेशीररित्या 30 दिवसांपर्यंत वैध राहतो आणि म्हणून अपघाताच्या दिवशी चालकाला वैध परवानाधारक मानलं जाईल आणि विमा कंपनीचा युक्तिवाद हा पूर्णपणे निराधार आहे. तर न्यायालयानं 4 जानेवारी 2003 रोजी न्यायाधिकरणाच्या भरपाईच्या आदेशालाही मान्यता दिली आणि कंपनीचं अपील फेटाळून लावलं. न्यायालयानं स्पष्ट केलं की विमा कंपन्या केवळ त्यांच्या परवान्यांच्या औपचारिक समाप्तीचा उल्लेख करून त्यांच्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करू शकत नाहीत, कारण कायद्यानं या परिस्थितीसाठी विशेष संरक्षण दिलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ड्रायव्हिंग लायसन्स जर एक्सपायर झालेला असेल तर त्याला 30 दिवसांची व्हॅलिडिटी असते तुमच्या एक्सपायरी डेट नंतर. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा दावा निकाली निघाला. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.